हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला तर आज आपण खूपच वेगळ्या पद्धतीने कढी पकोडे पाहणार आहोत. त्यासाठी बघा, मी बेसन पीठ 1 वाटी घेतलं, लाल मिरची पावडर घेतली आहे 1 चमचा. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत, हिंग घालणार आहोत, कारण आपण येथे बेसन पिठाचा वापर करणार आहोत. नंतर आपण चिमटभर आपण खायचा सोडा घेतला आहे, ओवा हातावर क्रश करून त्यामध्ये घालून घेतला आहे बघा. आणि छान असं आपण हे साहित्य एकत्र करून त्यामध्ये आपण जे ताक आहे ते त्यामध्ये घालून त्याचं मिश्रण तयार करणार आहोत. 1 नंबरच भजी होतात बघा मैत्रिणींनो. अशा प्रकारे एकदा अवश्य करून बघा. केल्यानंतर मग तुम्ही म्हणाल की किती सुंदर लागतात आणि क्रिस्पी पण होतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती सुंदर होतात. हे बघा, मी डाळीचे पीठ छान असं मिक्स करून घेणार आहे, म्हणजे त्यातल्या ज्या गुठळ्या लम्स असतील ते पूर्ण मोडले जातील खूप. आणि तुम्ही जेवढं पीठ ते फेटून घ्याल की नाही, तेवढी तुमची भजी चवीला छान आणि महत्त्वाचं म्हणजे जाळीदार होतात. छान असं मी पीठ पूर्ण 5 मिनिट फेटून घेतलं आहे. अशा प्रकारे बघा त्याचं पीठ तयार झालं आहे बघा आपलं भज्याचं. त्यानंतर मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती. मी चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला दाखवते आहे बघा. अशा प्रकारे काही काहींना भजी तोडायला येत नाही, मग तुम्ही अशा प्रकारे चमचेच्या साहाय्याने पण भजी तोडू शकता. 1 नंबरच होतात भजी. आणि क्रिस्पी महत्त्वाची म्हणजे तुम्हाला मी भजी तळल्यानंतर दाखवेल, त्याच्यावर किती छान शायनिंग आली आहे. आणि आतमधून तर खूप मी दाखवायचं राहिलं माझं खरं, की ती भजी आहे ती किती क्रिस्पी आतपर्यंत अगदी होतात, ते राहिलं व्हिडिओमध्ये माझं दाखवायचं. हे बघा, अशा प्रकारे आपण चमचेच्या साहाय्याने छान अशी भजी सोडून घेणार आहोत. आणि जी आपण ताक मिक्स केलं नाही, त्यामुळं खूप भज्याला छान अशी टेस्ट येते. आणि आपण अशा प्रकारे बघा छान अशी पलटी करून घेणार आहोत. भजी आहे ती, म्हणजे आपण कढी पकोडा बनवत आहोत, त्यासाठी पकोडे बनवत आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे कांदा त्यामध्ये चिरून घातला बेसनच्या मिश्रणामध्ये तरी चालेल, पण आमच्याकडे अशीच प्लेन कढीमधील भजी आवडतात, त्यामुळं मी प्लेन बनवली आहेत बघा. छान अशी अलटी पलटी करून घ्यायची. दिसताना तुम्हाला दिसत असेल बघा किती छान अशी वर्ण चकाकी दिसत आहे बघा त्या भज्यांना. आणि खूप क्रिस्पी पण होतात. महत्त्वाचं म्हणजे आपण ताकामध्ये भिजवल्यामुळं ते मिश्रण 1 नंबरच भजी लागतात. अशा प्रकारे अवश्य करून बघा. सॉरी. आलटी पलटी करून छान अशी आपण मध्यम गॅसवरती तळून घ्यायची आहे. जास्त गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, नाहीतर तुमची भजी वर्ण दिसतील झालेली आणि आतून कच्ची राहतील. मध्यम गॅसवर आता आपण काढून घेतली. मी तुम्हाला आता हाताच्या साहाय्याने कशी भजी तोडायची ते दाखवते आहे बघा. हे बघा, हाताने कसं होतं, मला सवय आहे, हाताने एकसारखी भजी येतात. मग अशा प्रकारे बघा छान असं बोटाच्या साहाय्याने ते पीठ सोडायचं आहे. खूप सुंदर बघू शकता आपण, एकसारखी दिसत आहेत बघा आपली भजी. आणि छान अशी फुलली आहे पण बघा, किती छान असं एकसारखी दिसत आहेत बघा. आणि आपण आता ही पलटी करून घेणार आहोत एक एक करून. बघा किती सुंदर दिसत आहेत. कढी पकोडे म्हणजे कढीतली भजी आपण करत आहोत बघा. एकदम करायला सोपे आणि चव तर 1 नंबरच भन्नाट. एकदा अवश्य अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही की कशी झाली आहेत. हे बघा, छान अशी आपण अलटी पलटी करून घेणार आहोत. क्रिस्पी होतात आणि चव तर 1 नंबरच. हे बघा, तुम्हाला दाखवते मी जवळून. हे बघा किती छान अशी वर्ण त्याला क्रिस्पीपणा आला आहे. त्यानंतर आपण जे ताक आहे त्यामध्ये छोटी वाटी बेसनचं पीठ म्हणजे हरभरा डाळीचं पीठ घातलं आहे. छान असं आपण फेटून घेणार आहोत, म्हणजे त्यातल्या गुठळ्या लम्स आहे ते आपण पूर्ण मोडून घेणार आहोत बघा अशा प्रकारे. त्यानंतर कढईमध्ये त्याच आपण भजी काढली होती त्यातलेच तेल काढून घेतलं. त्यानंतर मोहरी टाकली आहे, छोटा चमचा. मोहरी छान तडतडली की नंतर आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत. जिरे पण छान असे तडतडून द्यायचे. आणि मी असा भरपूर असा लसूण ठेचून टाकला आहे बघा.
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्टचा इथे वापर केला तरी पण चालेल. छान असं लसूण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी हिरवी मिरचीचे पीसेस केले आहेत ते त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. मी तेल थोडंसं वाढवलं आहे कारण फोडणी तर चांगली बसली पाहिजे त्याला. हिरवी मिरची जे मी पीसेस केले आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. इथे तुम्ही अख्खी लाल मिरची जरी घातली तरी चालेल, पण हिरव्या मिरचीची खूप आवडते मला म्हणून मी अशा प्रकारे बनवली आहे बघा. त्यानंतर मी लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घेतली आहे. त्याने अप्रतिम अशी चव लागते. छान असं आपण भाजून घ्यायचं आहे बघा सर्व. त्याला खूप छान असा स्वाद येतो. त्यानंतर हळद घातली आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नको असेल, तुम्हाला जर पांढरी कढी बनवायची असेल तर तुम्ही घालू शकता, पण आमच्याकडे पिवळीच कढी आवडते. नंतर आपण जे मिश्रण बनवलं होतं बेसन पीठ घालून ते छान असं घालून घट्ट पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता. चवीप्रमाणे आपण येथे मिठाचा वापर करणार आहोत. आणि जे आपण तांब्यामध्ये पीठ कालवलं होतं ताकाबरोबर ते आपण धुवून त्यामध्ये घालून घेणार आहोत. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, या प्रमाणामध्ये आपण बनवणार आहोत बघा. खूप सुंदर आणि चविष्ट होते आणि एक नंबरच चव लागते. त्यानंतर गॅसची फ्लेम मोठी केली आहे आणि उकळी येण्या अगोदर आपण त्यामध्ये भजी सोडणार आहोत. म्हणजे खूपच छान अशी भजी आपली तयार होत आहे. म्हणजे कढी पकोडे हे बघा किती छान. उकळी आली की उकळी येण्या अगोदरच आपण गॅस बंद केला आहे बघा. म्हणजे आपली कढी दाटसर झाली आहे. बाउलमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते बघा किती सुंदर अशी आपली भजी कढी भजी म्हणा किंवा कढी पकोडे म्हणा. हे बघा किती सुंदर अशी तुम्ही ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता. अशी चवीला एक नंबरच वेगळ्या प्रकारची भजी बनवली आहेत बघा. बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे कढी पकोडे ही रेसिपी. चला तर मग पटकन एक लाईक करा. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, छानशी कमेंट करा. हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.